नमस्कार, मी डॉक्टर विशाल रायते पाटील. हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओच्या पॅरालिसिस रिकव्हरी सिरीजच्या 5व्या भागात आपलं सहर्ष स्वागत आहे. माझ्याकडे असे भरपूर रुग्ण येतात. ते म्हणतात की औषधं मेडिसिन मी सगळं घेतोय, पण रोजचा जो व्यायाम आहे तो कंटाळवाणा वाटतो. भरपूर जणांना काय वाटतं की फिजिओथेरपी म्हणजे हात पाय फक्त हलवणे आणि शरीराला ताण देणं. पण मित्रांनो किंवा माझे जे प्रेक्षक बघताय त्यांना मी हे सांगतो की हे खरं नाहीये. आज मी तुम्हाला सांगणार आहे पॅरालिसिस रिकव्हरी मध्ये फिजिओथेरपी म्हणजे नुसता व्यायाम नाही, तर ब्रेन टू बॉडी कनेक्शन पुन्हा स्थापित करण्यासाठी हे एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. फिजिओथेरपी जो व्यायाम शरीरासाठी पॅरालिसिसच्या पेशंट मध्ये शरीराला पुन्हा गती देण्यासाठी कशी उपयोगी ठरते हे आज आपण सविस्तर बघणार आहोत. पॅरालिसिस झाल्यानंतर जो पक्षाघाताचा जो पेशंट असतो त्याचा मेंदूचा आणि शरीराचा जे कोऑर्डिनेशन असतं ते तुटून जातं. आपला जो मेंदू असतो तो सिग्नल पाठवत असतो, पण तो स्नायूपर्यंत पोहोचत नाही. आता ह्या पॅरालिसिस मध्ये फिजिओथेरपीचे मुख्य उद्दिष्ट काय हे आपण सविस्तर आज याच्यात बघूया. फिजिओथेरपीचे मुख्य उद्दिष्ट काय? पहिलं म्हणजे नसांना जागृत करणं, दुसरं म्हणजे दुय्यम समस्या टाळणं, तिसरं म्हणजे फंक्शनल ऍक्टिव्हिटी म्हणजे त्याच्यात दैनंदिन जे आपण कार्य करतो ते कार्य करणे. त्याच्यात पहिलं म्हणजे स्नायूंना जागृत करणं, त्यामध्ये जे आपले स्नायू असतात त्यांची जी ताकद आहे ती कमी झालेली असते, तर ती ताकद वाढवण्यासाठी त्यांना जागृत करणं. दुसरी गोष्ट दुय्यम म्हणजे त्याच्यात भरपूर पेशंटला एक पोझिशनला राहून कोणाला बेड सोर्स वगैरे किंवा काही गोष्टी होतात ते. आणि तिसरं म्हणजे जो पेशंट दैनंदिन रुटीन म्हणजे रोजचे काम करू शकला पाहिजे, म्हणजे उठणं बसणं चालणं, हे तिसरं. हे फिजिओथेरपीचे मुख्य 3 उद्दिष्ट आहे. फिजिओथेरपी ही फक्त शरीरावर काम करत नाही, तर ती मेंदूसाठी पण काम करते. म्हणजे ही मेंदूला शिकवते की हातापायाचं काम करायचंय आणि हातापायाचा व्यायाम करून ती ताकद आणायची. तो जो शरीराचा जो भाग जो आधू झालेला असतो तो पुन्हा वापरात आणायचा असतो, हेच तो मेंदूला शिकवतो. आमच्या रायते पाटील पॅरालिसिस सेंटर मध्ये फिजिओथेरपी मध्ये रुग्णाच्या आम्ही पारंपरिक जे काही उपयोग आहे तो नाही करत. रुग्णाच्या एक स्थितीनुसार म्हणजे ज्या रुग्णाला ज्या हातात पायात ताकद कुठं काय असेल ती कमी, त्या स्थितीनुसार आम्ही आधुनिक पद्धतीने त्यांचा व्यायाम करून आणि फिजिओथेरपी करून त्यांची जी ताकद वाढवण्यासाठी कार्य करतो. आता आपण बघूया हालचालीचे व्यायाम म्हणजे रेंज ऑफ मोशन एक्सरसाइज. म्हणजे याच्यात काय, ज्यावेळेस पेशंटला पॅरालिसिस होतो त्याचा जर व्यायाम नसेल तर त्याचे हात पाय हे स्टिफ झालेले असतात, कडक झालेले असतात, तर त्यासाठी पॅसिव्ह मुवमेंट, दुसरी गोष्ट ऍक्टिव्ह मुवमेंट, या सगळ्या मुवमेंट करून पेशंटचा जो स्टिफनेस आहे जो कडकपणा आहे तो कमी करण्यासाठी मदत होते आणि वरून त्या पेशंटच्या ज्या स्नायूंमध्ये ताकद येण्यासाठी पण मदत होते. आणि त्यामुळे जे हातपाय कडक होणे किंवा स्नायू कडक होणे, हे कडक होण्याचं कार्य हे थांबून जातं आणि त्याच्याने पेशंटची रिकव्हरी करण्यासाठी मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे बळकटीकरण म्हणजे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज. स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज म्हणजे काय, जी की मसल मध्ये जी ताकद आलेली असते, कमी आलेली असते, त्या मसल मध्ये ताकद आपण कशी वाढवावी किंवा अजून ती मसल कशी मजबूत करावी यासाठी पण एक्सरसाइज होते. त्या बळकटीकरणासाठी थेराबँड, दुसरी गोष्ट वेट कप हे यूज करून अजून मसल कशी बळकट होईल यासाठी वापर करून आणि ती मसल बळकट करण्यासाठी मदत होते. आणि हे मेंदूला लहानपण स्पष्ट सिग्नल देतात. आणि अजून तिसरं आहे पेशंटला टास्क देऊन आणि त्याच्यातून पेशंटची रिकव्हरी करून जे रोजचे काम आहे ते पेशंटला करून आणि ती एक्सरसाइज आम्ही करून घेतो. मग त्याच्यात जिना चढणे, दुसरी गोष्ट स्वयंपाकघरात काम करणे, खाली मांडी घालून बसणे, उभं राहता येणे, या अशा भरपूर काही गोष्टी आहे त्या पण आपण करून घेतो. त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे बॅलन्स ट्रेनिंग. म्हणजे ज्या पेशंटचा तोल जातोय म्हणजे बॅलन्स होत नाही त्याच्यासाठी पण बॅलन्स ट्रेनिंग हे आपण करून घेत असतो. म्हणजे जेणेकरून ज्या रुग्णाचा बॅलन्सिंग हे इम्प्रूव्ह होण्यासाठी आणि बॅलन्स इम्प्रूव्ह होऊन तो पेशंट व्यवस्थित चालण्यासाठी खूप मदत होते. पॅरालिसिस झाल्यानंतर रुग्णाला स्वतंत्र वाटणे हे खूप महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी आम्ही भरपूर काही अशा सहाय्यांचा वापर करून पेशंटला रिकव्हरीसाठी मदत करण्यात येते. म्हणजे उदाहरणार्थ वॉकर किंवा स्टिकने पेशंट जो बॅलन्स करत नाही किंवा ज्याला चालता येत नाही, तोल जातोय तो बॅलन्स करू शकतो, त्याच्याने पण पेशंटला चालण्यासाठी खूप मदत होते. काही काहींचा गुडघ्यातून फोल्ड होत असतात, काही काहींचा पाय सरळ पडत नसतो, त्यासाठी मग नी ब्रेस वगैरे ब्रेसेस वगैरे वापरून आपण त्या पेशंटच्या याच्यासाठी उपयोग होतो. म्हणजे जेणेकरून पेशंटचं एक गेट म्हणजे चालणं वगैरे सगळं सुधारतं. या सगळ्या प्रकारे हे अजून काही उपकरणं आपण वापरून आणि पेशंटच्या रिकव्हरीसाठी खूप चांगली मदत करते. भरपूर जे काही रुग्ण आहे ते आमच्याकडून बरे होऊन जातात आणि त्यांना आम्ही घरी ऍडवाइस करतो की तुम्ही व्यायाम करा. तर मग सर्व रुग्ण विचारतात, त्यांच्या मनात एक प्रश्न असतो की घरी गेल्यानंतर काय व्यायाम करायचा. एक म्हणजे पहिली गोष्ट वारंवार ज्या भागाला पॅरालिसिस झालाय त्या भागाची वारंवार हालचाल करणं, ती हालचाल करून अजून पेशंटची रिकव्हरी ही होत असते. दुसरी गोष्ट जे जॉईंट आहे किंवा ज्या काही गोष्टी त्याच्यासाठी आपण सगळ्या ज्या भागाला पॅरालिसिस वगैरे झालाय, एक म्हणजे स्ट्रेचिंग करणं. तिसरं म्हणजे मिरर थेरपी म्हणजे आरशातील थेरपी. म्हणजे आरशासमोर हातपाय हलवा म्हणजे जेणेकरून अजून तो आपल्याला
आपल्याला त्या भागाची हालचाल वगैरे ते आपल्याला आरशातून दिसून आणि पेशंटच्या रिकव्हरीसाठी खूप मदत होते. आणि माझा तुम्हाला शेवटचा एक संदेश राहील की जे फिजिओथेरपी तुम्ही व्यायाम करणार आहे त्याचं सातत्य ठेवा, खंड पडू देऊ नका. सातत्य जर ठेवलं, जर व्यायाम कंटिन्यू केला आणि 2-2 तासानंतर 3-3 तासानंतर व्यायाम केला तर तुमची रिकव्हरी ही निश्चित होणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की याच्यात सातत्य ठेवा आणि खंड पडू देऊ नका. त्याचबरोबर तुम्ही नक्की बरे होणार आहे, पण हा आत्मविश्वास सोडू नका. एवढंच तुम्हाला शेवटचा संदेश देईल. आपल्या या आजच्या 5व्या भागात आपण फिजिओथेरपी बद्दल जे काय असेल ते संपूर्ण माहिती घेतली. ते तुम्हाला मी समजलीच असेल. जर तुम्हाला काही याच्यात काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जाऊन कमेंट करू शकता. त्याचबरोबर आपण पुढच्या वेळेस घेऊन येऊ की आयुर्वेदाने म्हणजे आयुर्वेदाद्वारे जे पॅरालिसिस झालेल्या रुग्णांना आम्ही काय थेरपी देतो किंवा त्या पेशंटची काय रिकव्हरी करतो. तर पुढच्या भागात आपण आयुर्वेद आणि पॅरालिसिस याचा काय संबंध आहे ते बघूया. धन्यवाद.